मॅथ्स टेक्स्टबुक पेज नंबर 7 या पानावरील सर्वात वरील ॲक्टिव्हिटी बघा. ट्राय टू ड्रॉ ट्रायंगल्स विथ द फॉलोइंग डेटा. खाली दोन एक्झाम्पल्स दिलेले. फर्स्ट, ट्रायंगल ABC in which measure of angle A is equal to 85, measure of angle B is equal to 115 and length of AB is equal to 5 cm. आता हा ट्रायंगल आपण कन्स्ट्रक्ट करून बघूया. सुरुवातीला आपण त्याची रफ फिगर काढून घेऊ. रफ फिगर ही अशी होईल. ट्रायंगल ABC, measure of angle A is equal to 85, measure of angle B is equal to 150 degree, length AB is equal to 5 cm. आपण लेंथ AB 5 cm घेऊ, 85 आणि हा 150. सुरुवातीला AB is equal to 5 cm. त्यानंतर A या ठिकाणी आपण अँगल घेऊया 85 डिग्री, 85 डिग्री आणि B या ठिकाणी अँगल घेऊया 150. हा 85 डिग्रीचा अँगल आहे आणि हा 150 डिग्रीचा अँगल. तर हा ह्या दिशेने जातोय आणि हा या दिशेने. म्हणजे हे दोन सेगमेंट, ह्या दोन लाईन्स कधीही एकमेकांना इंटरसेक्ट होणार नाहीत. त्यामुळे हा ट्रायंगल आपल्याला काढता येत नाही. त्याच पद्धतीनं जो दुसरा आहे ट्रायंगल PQR in which length of QR is equal to 2 cm, length of PQ is equal to 4 cm and length of PR is equal to 2 cm. असे आपण अँगल काढू शकतो का बघूया. आपण रफ फिगर काढून घेऊ. लेंथ QR 2 cm, PQ 4, PR 2 cm. 2 cm ची लाईन आपण काढूया. QR 2 cm. त्यानंतर आहे आपल्याला कंपासमध्ये 4 cm चं अंतर घ्यावं लागेल, 4 सेंटीमीटर. आणि ती लाईन आपण ड्रॉ करू. आणि PR काढण्यासाठी आपल्याला 2 सेंटीमीटरचं अंतर घ्यावं लागेल. ते आपण इथं काढू. आणि हे 4 cm कुठं जॉईन होतंय ते पाहण्यासाठी तो जॉईन होतोय तो पॉईंट या लाईनवरतीच येतोय. म्हणजे हा पॉईंट इथे येतोय. आणि जर आपण हे जोडलं तर तो ट्रायंगल होत नाही. ती फक्त एक लाईन सेगमेंट तयार होते. त्यामुळं आपण या डेटावरून हे ट्रायंगल्स काढू शकत नाही. त्यानंतरचं पुढं जे दिलेले आहे ॲन ॲक्टिव्हिटी फॉर लर्निंग समथिंग मोर. म्हणजे अधिक शिकण्यासाठी आपल्याला ही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. एक्झाम्पल, ड्रॉ ABC सच दॅट म्हणजे अशा प्रकारे. लेंथ BC इज इक्वल टू 8 cm, लेंथ CA इज इक्वल टू 6 cm, मेजर ऑफ अँगल ABC इज इक्वल टू 40 डिग्री. मग याची रचना कशी करायची. ड्रॉ अ रे टू मेक अन अँगल ऑफ 40 डिग्रीज with the base BC, length of BC is equal to 8 cm. म्हणजे आपल्याला ट्रायंगल ABC मध्ये BC हा पाया घ्यायचा आहे, म्हणजे बेस घ्यायचा आहे तो 8 cm चा. We have to obtain point A on the ray. आपण याची आता रफ फिगर काढून घेऊ. ट्रायंगल ABC, BC ची लेंथ आहे 8 cm, CA ची लेंथ आहे 6 cm and
मेजर ऑफ अँगल आहे 40 डिग्री. या रफ फिगरवरून आपण या अँगलचं कन्स्ट्रक्शन करू. फर्स्ट वी ड्रॉ अ लाईन सेगमेंट ऑफ 8 cm. 8 सेमीचा आपण लाईन सेगमेंट काढून घ्यायचा. देन टेक अ protractor and draw an angle of 40 degrees and draw this ray. Then take the compass and take 6 centimeters in compass and put the metal point on C and draw an arc. If we draw an arc, we get 2 points on the ray. Here, these 2 points we get, and we can join these 2 points. We get these 2 different shapes. आपल्याला दिलेलं माप एकच आहे, परंतु आपण त्या मापावरून अशा प्रकारे 2 ट्रायंगल्स काढू शकतो. म्हणजे ABC हा एक होऊ शकतो आणि ABC असा एक होऊ शकतो. पुढे एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. कॅन अ ट्रायंगल बी ड्रॉन इफ 3 अँगल्स आर गिवन बट नॉट एनी साईड. म्हणजे आपल्याला 3 अँगल्स दिले परंतु साईड दिलेली नाही. तर हाऊ मेनी सच ट्रायंगल्स कॅन बी ड्रॉन. असे किती अँगल्स काढता येतील. तर आपण ती पण रचना करून बघू. ट्रायंगल असं समजूया ज्याच्यामध्ये एक आहे 90 डिग्री, एक आहे 40 डिग्री आणि एक आहे 50. या तिन्ही अँगलची बेरीज ही 180 अंश आली पाहिजे तरच तो ट्रायंगल होऊ शकतो. आता ह्या अँगल मेजरमेंटचे किती ट्रायंगल होऊ शकतात. तर याचे आपण आता साईड दिलेली नाही, फक्त ट्रायंगल्स दिलेले आहेत. आपण कितीही साईड घेऊ शकतो. आता आपण घेऊया 6 सेमीची एक साईड, त्याला नाव देऊ आपण BC. त्यानंतर इथं B या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल काढूया. हा झाला 90 डिग्रीचा आणि C या ठिकाणी आपल्याला काढायचा आहे 50 डिग्रीचा ट्रायंगल. या 2 लाईन्स आपण इंटरसेक्ट करू. ते या ठिकाणी इंटरसेक्ट झाला आणि या ठिकाणी आपोआपच हा 40 डिग्रीचा अँगल तयार होतो. आता आपण इथं घेतलेलं होतं मेजरमेंट 6 cm. जरी आपण इथं 3 cm जरी असं घेतलं तरी सुद्धा आपण ती रचना करू शकतो. BC 3 cm. इथं आपण 90 डिग्रीचा अँगल काढू शकतो आणि इथं आपल्याला काढायचं आहे 50 डिग्रीचा. हा आहे 50 डिग्री, हा 90 आणि हा आपोआपच या ठिकाणी होणार आहे 40 डिग्रीज. म्हणजे जर आपल्याला 3 अँगल्स दिले असतील तर आपण त्या अँगल्सचे कितीही त्रिकोण काढू शकतो. त्यानंतर आहे लेट्स लर्न. ॲक्टिव्हिटी 1. टेक अ रेक्टँग्युलर पेपर. एक रेक्टँग्युलर पेपर घ्यायचा अशा पद्धतीनं. प्लेस 2 ऑपोजिट साइड्स 1 अपॉन इच अदर्स. त्याच्या विरुद्ध बाजू एकमेकांच्यावरती टेकवायच्या. दे कोइन्साइड एक्झॅक्टली. त्या तंतोतंत जुळतात. ॲक्टिव्हिटी 2. Using the ruler, measure the length of segment AB and segment BC. रुलरच्या साहाय्यानं आपण ह्या 2 लाईन सेगमेंट मेजर करायचे. तर त्या इक्वल आहे 4.2 सेंटीमीटर्स. Are they of the same length? You cannot pick up the place and place one segment over the other. म्हणजे आपण एक लाईन सेगमेंट उचलून दुसऱ्या लाईन सेगमेंटवरती ठेवू शकत नाही. ट्रेस द सेगमेंट AB along with the name
ऑफ द पॉइंट्स ऑन अ शीट ऑफ ट्रान्सपरंट पेपर. म्हणजे एक पारदर्शक कागद घ्यायचा आहे, तो ए बीवर ठेवून ए बी रेषाखंड त्याच्यावरून अशा प्रकारे गिरवून घ्यायचं त्याच्या नावासहित. प्लेस दिस न्यू सेगमेंट ऑन सेगमेंट पी क्यू. हा सेगमेंट जो आहे तो पी क्यू वरती ठेवायचा. व्हेरीफाय दॅट इफ पॉइंट ए इज प्लेस्ड ऑन पॉइंट पी देन बी फॉल्स ऑन पॉइंट क्यू. म्हणजे पॉइंट ए पॉइंट पी वरती ठेवला तर पॉइंट बी हा पॉइंट क्यू वरती येतो. इट मीन्स दॅट सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट पी क्यू. म्हणजेच सेगमेंट ए बी हा कॉन्ग्रुएंट म्हणजे एकरूप विथ सेगमेंट पी क्यू, इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट पी क्यू. We can infer from this that if two line segments have the same length, they coincide exactly with each other. म्हणजे जर दोन लाईन सेगमेंट सेम लेंथचे असतील तर ते coincide म्हणजे तंतोतंत जुळतात. दॅट इज दे आर कॉन्ग्रुएंट म्हणजेच ते कसे असतात एकरूप असतात. If segment AB and segment PQ are congruent, it is written as segment AB is congruent with segment PQ. अशा पद्धतीनं या चिन्हाचा वापर करून ते दोन सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहेत हे सांगतात. If given line segment are equal in length, they are congruent. जर दिलेले लाईन सेगमेंट हे लेंथमध्ये इक्वल असतील तर ते कॉन्ग्रुएंट असतात. If given line segment are equal in length, they are congruent. If segment AB is congruent with segment PQ, it means segment PQ is congruent with segment AB. Note that if segment AB is congruent with segment PQ and segment PQ is congruent with segment MN, then segment AB is congruent with segment MN. म्हणजे ए बी रेषाखंड पी क्यू शी एकरूप असेल, पी क्यू एम एन शी एकरूप असेल तर ए बी हा एम एन शी एकरूप असतो. पेज नंबर 8, ॲक्टिव्हिटी 1. टेक एनी बॉक्स, मेजर द लेंथ ऑफ ईच ऑफ इट्स एज, विच ऑफ देम आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे एक बॉक्स घ्यायचा आहे जसं या आकृतीमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे आणि त्याच्या प्रत्येक एज म्हणजे कडा आपल्याला मोजायच्या. तर कोणत्या कडा कॉन्ग्रुएंट येतील तर समोरासमोर असणाऱ्या कडा या कॉन्ग्रुएंट येतील. ॲक्टिव्हिटी 2. फ्रॉम द शेप शोन बिलो राईट द नेम्स ऑफ द पेअर्स ऑफ कॉन्ग्रुएंट लाईन सेगमेंट. खाली एक शेप दिलेला आहे, एक बॉक्स दिलेला आहे, तर त्याच्यावर आपल्याला लिहायचं आहे नेम ऑफ द पेअर्स ऑफ कॉन्ग्रुएंट लाईन्स सेगमेंट. म्हणजे पेअर ऑफ कॉन्ग्रुएंट लाईन्स म्हणजे एकरूप रेषाखंडांच्या जोड्यांची नावे. उदाहरण दिलेले आहेत. सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट डी सी. म्हणजे ह्या दोन एकरूप आहेत. सेगमेंट AE इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट BH. सेगमेंट AE हे BH शी कॉन्ग्रुएंट आहे. तर EF आणि सेगमेंट DF हे कशाशी कॉन्ग्रुएंट आहेत ते तुम्हाला लिहायचं. त्यानंतर आहे प्रॅक्टिस सेट. प्रॅक्टिस सेट 6. नंबर 1. राईट द नेम्स ऑफ द पेअर्स ऑफ कॉन्ग्रुएंट लाईन सेगमेंट. यूज अ डिवायडर टू फाइंड देम. म्हणजे इथं काही लाईन सेगमेंट्स दिलेत तर जे लाईन सेगमेंट कॉन्ग्रुएंट असतील एकरूप असतील त्यांचे नेम्स लिहायचे आहेत. पण त्यासाठी तुम्हाला डिवायडरचा यूज करायचा. तर आता उदाहरणार्थ एक बघू. GB. तर GB डिवायडर GB वरती ठेवून त्याच मेजरचा आणखी कोणता आहे आपण बघायचं. तर तो GC आहे. दुसरा कोणताही कॉन्ग्रुएंट नाही. मग इथं एक नंबर लिहिणार सेगमेंट BG इज कॉन्ग्रुएंट विथ
सेगमेंट जी सी. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 2. ऑन द लाईन बिलो द डिस्टन्स बिटवीन एनी टू ॲडजॉइनिंग पॉईंट्स. ॲडजॉइनिंग पॉईंट्स म्हणजे लगतचे पॉईंट्स. शोन ऑन इट इज इक्वल. म्हणजे या लाईनवरती जे पॉईंट दाखवलेले आहेत त्या प्रत्येक लगतच्या पॉईंटमधील डिस्टन्स हे कसं आहे, इक्वल आहे. हेन्स फिल इन द ब्लँक्स. त्यावरून रिकाम्या जागा भरायच्या. नंबर 1, सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट. सगळे इक्वल आहेत त्यामुळे कोणतंही सेगमेंटचं नाव लिहिलं तरी तिथं येऊ शकतं. सेगमेंट ए बी म्हणजे मग आपण बी सी लिहू शकतो, ए डब्ल्यू लिहू शकतो. त्यानंतर नंबर 2, सेगमेंट ए पी मध्ये जेवढं ए आणि पी मध्ये जेवढे पॉईंट्स येतात तेवढेच पॉईंट्स कोणत्या पॉईंट्समध्ये येऊ शकतात आणखी, तर झेड बी, बी झेडमध्ये सुद्धा येऊ शकतं. म्हणजे ए पासून पी पर्यंत जेवढं अंतर आहे तेवढं अंतर आणखी बी झेडमध्ये असेल, सी वायमध्ये असेल, डब्ल्यू क्यूमध्ये सुद्धा असेल. तर अशा रीतीनं तुम्हाला हा प्रॅक्टिस सेट कंप्लीट करायचा आहे.